स्मोरसाठी धन्यवाद. पण खरंच तिने सुंदर गीत सादर केलं आणि शंकर जयकिशन साहेबांचं हे संगीत होतं. हेवी ऑर्केस्ट्रेशनसाठी सुप्रसिद्ध असलेले हे संगीतकार आणि आमचे केवळ दोन हे बाजिंदे शेजारी बसलेत, ओंकार आणि तुषार. त्यांच्या हातामध्ये ती जादुई वाद्य आहेत. मी त्याला जादुई वाद्यच म्हणते. जगभरातली सगळी वाद्य त्या एका सिंथेसायझरमध्ये आलेली आहेत आणि कितीतरी व्हायोलिनिस्ट आणि कितीतरी सगळे स्ट्रिंग सेक्शन असलेला असा शंकर जयकिशन साहेबांचा हा सगळा ऑर्केस्ट्रा असायचा. आणि ते सगळं या केवळ दोन जादुई वाद्यांमध्ये. पण त्यांची लीलया फिरणारी बोटं आहेत आणि कुठलाही संगीतकार असला तरी त्यांचं गाणं तितकंच तयार असतं आणि त्याचा पुरेपूर आनंद ते आपल्याला देतात. त्या विद्यार्थिनी पण तेवढ्याच छान तयार झाल्या आहेत. पुढची विद्यार्थिनी तयार आहे. मी तिला सुवर्ण रिसबूड तिला याची विनंती करते. ती पण एक अप्रतिम गीत सादर आपल्यासाठी करणार आहे. रोशन साहेबांचं आहे. संगीतकारांचे संगीतकार असं ज्यांना म्हणलं जातं आणि मजरूजींचे अप्रतिम शब्द आहेत. रहे ना रहे हम. लताबाईंचं अर्थातच गीत आणि लताबाई गेल्या त्यानंतर सर्व कार्यक्रमांमध्ये आणि सगळीकडे केवळ हे गाणं आपण त्यांच्यासाठी ऐकलं. कारण खरंच आहे त्या आपल्यासोबत नाही आहेत असं आपल्याला वाटतच नाही. कायम त्या आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्या स्वरातून. त्यानिमित्ताने हे सांगायला आवडेल, मगाशी ताईंनी उल्लेख केला विद्यार्थिनींनी की हा कोर्स शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांनी जरूर करा. कारण सुगम गायन गाणं हा एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास आहे. कारण शब्दांना महत्त्व असलेलं असं हे गाणं आहे आणि ते भाव ते शब्द समजले, ती कविता समजली तर तुमच्यापर्यंत पोहोचवताना एक वेगळी तयारी लागते. आणि या दोघी ताया रसिकाताई आणि अपर्णाताई विशेष त्या सर्व विद्यार्थ्यांवर मेहनत घेत असतात आणि त्याशिवाय ही आपल्या मनातली गाणी आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचवता येणार नाहीत. कारण तशी तयारी करून घ्यावी लागते. 3 महिन्यामध्ये विद्यार्थिनी तयार झाल्या आहेत आणि गाजलेली गीतं घेऊन आपल्यासमोर येत आहेत. केवळ गाणं शिकायला किंवा म्हणायला त्या शिकवत नाही आहेत. त्या रेकॉर्डिंगचं पण तंत्र या क्लासमध्ये शिकवलं जातं. माईक कसा धरावा, कसा सादर करावं, रेकॉर्डिंगच्या वेळेस काय काय टेक्निकल गोष्टी असतात याचाही अभ्यास या कोर्समध्ये 3 महिन्यामध्ये विद्यार्थिनींना करायला मिळतो, विद्यार्थ्यांना करायला मिळतो. त्यामुळे एक विशेष असा हा कोर्स आहे. दुसराच कोर्स हा श्रुतिलयचा झाला. मागच्या वर्षी 3 महिन्याचा एक कोर्स झाला. त्यानंतर एक डिसेंबरचा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल तुमच्यातल्या काही जणांनी. आणि आत्ता हा 12 एप्रिलला संपलेला कोर्स आणि आज लगेच 14 तारखेला आपण त्या सगळ्या विद्यार्थिनींचं गाणं ऐकायला इथे जमलो आहोत. आणि ऑगस्टमध्ये दरवर्षी आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना सादर होता येतं, मात्र ते कोरसमध्ये. कारण जवळजवळ 90हून जास्ती विद्यार्थी श्रुतिलयचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचा कार्यक्रम त्या गुरुपौर्णिमेला होत असतो. पण हा मात्र अशा पद्धतीने एकटीने सादर होण्याचा कार्यक्रम असतो. त्यामुळे विशेष कार्यक्रम आहे. विद्यार्थिनी आणि वाद्य दोन्ही तयारी. ऐकूया पुढचं गीत. मौसम कोई हो इस चमन में रंग बन के रहेंगे हम खिरा. चाहत की खुशबू यूं ही जुल्फों से उड़ेगी. खिजा हो या बहारे यूं ही झूमते और खिलते रहेंगे बनके कली बनके सबा.
तुम रुकोगे चलते चलते। अश्कों से भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे चलते चलते। वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे, बन के कली बन के सबा बागे वफा